तर आज पुन्हा मला कोणाच्या तरी प्रेमाने खूप जास्त रडवलं होतं. ते कोणाच्या चला सांगते. तसा तर आज फादर्स डे आहे, पण माझ्या दोन्ही मदर्स काल रात्रीपासून कामी लागल्या होत्या. कारण सकाळी मला रिटर्न नागपूरला जायचं होतं म्हणून त्यांच्या शेवड्या, वड्या, कुरड्या, पापड्या हे सगळं भरून देण्याचं काम चालू होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते, पण आमचं सामान काही भरून नव्हतं झालं. आता ही गोष्ट फक्त माझ्याच बाबतीत नाही, तर ज्या मुलीचं लग्न झालंय तिच्याशी रिलेट आहे. मुलगी कितीही श्रीमंत किंवा गरिबाच्या घरी असो, मुलगी गावी जायचं म्हटलं का आईची माया खूप जास्त असते. हे बांधून द्यायचं, ते बांधून द्यायचंय. तसं तर माझी बहीण सुद्धा माझ्याशी खूप जास्त भांडत असते कुत्र्यावानी. आम्ही एकमेकीला मारतो, भांडतो, मनात असेल तसं बोलतो. पण एकमेकीच्या दूर जायचं म्हटलं का आमचं प्रेम खूप जास्त असते. तसं तर आता बरंच मी आईबद्दल बोलली, पण आता थोडंसं वडिलाचं काही प्रेम म्हणजे त्याच्यापेक्षा पण जास्त असते. ते दाखवत नाही, पण बरंच असं प्रेम आपल्यावर असते. मला गावाला जायचं होतं आणि बॅगा इतका सगळा झाला होता. तसं तर मला विचार खूप जास्त आला होता, की इतक्या सगळ्या बॅग्स म्हणजे मी नेईन कशी म्हणून. पण माझ्या वडिलाला इतकं सगळं कामं होते आणि सोबतच त्यांची तब्येत सुद्धा चांगली नव्हती. पण त्यांनी मला फक्त म्हणजे माझी मुलगी एकटी कशी जाईल आणि इतकं सगळं सामान कशी नेईल म्हणून प्रत्येक सगळे आपलं कामं सोडून दिले आणि माझ्यासोबत आले होते. आता आले वगैरे नंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळेस थांबले माझ्या घरी आणि पुन्हा निघाले होते आणि पुन्हा ती वेळ आली होती माझ्यावर, जी मला कधीच खरंच आवडत नाही. माझे बाबा जितके दिसले ना लग्नाला खरं तर इतके वर्ष झाले, पण मला अजूनही माझे बाबा जाताना दिसले ना, खरंच खूप जास्त रडायला येते आणि विचारूच नका. आणि हेच असते आपल्या आई-वडिलाचं प्रेम. खरं तर याच प्रेमाने मला खूप जास्त रडवलं होतं. त्यांना काही गरज नव्हती माझ्यासोबत येण्याची, पण तरीही आले ते. वन्स अगेन हॅपी फादर्स डे बाबा.